मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला आम्ही जरांगे हा सिनेमा 14 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र 14 तारखेला तो सिनेमा प्रदर्शित झालाच नाही. यावर 14 तारखेला या सिनेमाच्या मेकर्सकडून सांगण्यात आलंय की हा सिनेमा 14 जूनऐवजी 21 जूनला प्रदर्शित होईल. तर हे पाहून प्रेक्षकांना असं वाटत होतं की कदाचित 14 जूनला मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला दुसरा सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा प्रदर्शित होत असल्यामुळे आम्ही जरांगे या सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांच्या आम्ही जरांगे या सिनेमाची तारीख ही 8 दिवसांनी लांबवली असावी. पण आता 21 जून ही उलटून गेली आहे, तरीही हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही. मग आता यावर अनेक प्रेक्षक हे आम्ही जरांगे या सिनेमाच्या ट्रेलर खाली कमेंटद्वारे वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत की या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा इतक्या वेळा का बदलल्या जात आहेत. निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे, किंवा या सिनेमाला कोणी विरोध करत आहे का, असेच काहीसे प्रश्न हे प्रेक्षकांकडून केले जात होते. मात्र तेवढ्यातच या सिनेमाच्या निर्मात्यांकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलं आहे की हा सिनेमा आत्तापर्यंत का प्रदर्शित होऊ शकला नाही आणि त्यांना हा सिनेमा प्रदर्शित न होण्यामागे काय अडचण जात आहे. तर 21 जूनला या सिनेमाच्या ऑफिशियल इन्स्टा अकाउंटवरून एक पोस्ट अपलोड करण्यात आली, ज्यात असं सांगण्यात आलं आहे की सेन्सॉर बोर्डकडून आत्तापर्यंत या सिनेमाला प्रदर्शित होण्यासाठी सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये, जे की प्रत्येक सिनेमाला सिनेमागृहात लागण्यासाठी खूप गरजेचं असतं. सेम असंच काहीचं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमासोबतही झालं होतं. हा सिनेमा आधी 26 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र याही सिनेमाला सेन्सॉरकडून वेळेत सर्टिफिकेट मिळालं नाही. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांना त्यांचा सिनेमा हा पुढे लांबवावा लागला. तर पाहूयात सेन्सॉर बोर्ड हे एखाद्या सिनेमाला सर्टिफिकेट का देत नाही. कधी कधी एखाद्या सिनेमातील काही सीन, भाषा, शब्दांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप असेल तर सेन्सॉर बोर्ड हे त्या सिनेमासाठी सर्टिफिकेट अप्रूव्ह करत नाही. जोपर्यंत त्यांनी सांगितलेले सीन कट किंवा त्यामध्ये चेंजेस होत नाही तोपर्यंत. एकंदरीतच सेन्सॉर बोर्डचं काम असतं की कुठल्याही सिनेमातून लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचू नये किंवा सिनेमातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. म्हणूनच सेन्सॉर बोर्डकडून प्रत्येक सिनेमाला प्रदर्शनापूर्वी काही अटी घालून दिल्या जातात. कदाचित असाच काहीचा भाग याही सिनेमाबाबतीत झाला असावा. म्हणूनच आतापर्यंत सेन्सॉरकडून या सिनेमाचं प्रदर्शन हे रखडलं गेलंय. आम्ही जरांगे या सिनेमाच्या निर्मात्यांनी या पोस्टबरोबर असंही सांगितले की लवकरच ते सिनेमातील सेन्सॉरला मान्य नसलेल्या सीनमध्ये चेंजेस करून सिनेमाची नवीन तारीख कळवतील.